नमस्कार मंडळी, माय लाईफ व्लॉग या आमच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्या महाराष्ट्रीय पद्धतीनुसार मकर संक्रांतीला सुरू झालेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम अगदी रथसप्तमीपर्यंत चालतो. तसेच ज्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी घरातल्या बाळांना बोरनान करणं जमत नाही ते सुद्धा रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी करू शकता. माघ शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया उपवास करतात. दररोज सूर्योदयाच्या वेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात. रथसप्तमीपर्यंत उपवास धरला जातो आणि रथसप्तमी दिवशी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढतात. त्यामध्ये एका पाटावर 7 घोड्यांचा रथ काढून त्यावर सूर्याची प्रतिमा काढून पूजा करतात. भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात, पण त्यासाठी त्यांची अव्याहत अशी घोडदौड चालूच असते. माघ शुक्ल सप्तमी म्हणजे रथसप्तमी. या दिवशी महर्षी कश्यप व देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला होता. या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांनी ओढलेल्या रथावर स्वार होऊन प्रकट झाले, म्हणून या सप्तमीला रथसप्तमी असे म्हटले जाते. त्यांच्या रथाला 7 अश्व असतात. हे अश्व म्हणजे सप्तरंग, सप्तवार, सप्तधान्य, सप्तछंद आहेत अशी लोकमान्यता आहे. सूर्यदेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा असा हा दिवस आहे. रथसप्तमीलाच आरोग्य सप्तमी, सूर्यसप्तमी, सूर्यजयंती, महासप्तमी असे सुद्धा म्हटले जाते. सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्याची पूजा केली जाते. या दिवशी आपण सूर्यदेवांची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला निरोगी चांगले आरोग्य प्राप्त होते. सूर्यदेवांची पूजा केल्याने मुलगा आणि वडिलांमध्ये गोड नाते निर्माण होते. मुलाला आनंद मिळतो. शिक्षण, करिअर, अन्य कोणत्याही कामांमध्ये अडथळा निर्माण होत नाही. सर्व प्रकारचे शारीरिक मानसिक त्रासही दूर होतात. भारताच्या विविध भागांत रथसप्तमी साजरी केली जाते. तर रथसप्तमीच्या आधी 7 दिवस सूर्यनारायणाचे उपवास केले जातात. तर हे उपवास कसे करायचे, रथसप्तमीची पूजा कशी करायची, तसेच काही उपवासाचे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये रथसप्तमीबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. माघ शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया उपवास करायला सुरुवात करतात. यावर्षी माघ शुद्ध प्रतिपदा आहे 10 फेब्रुवारी 2024 रोजी आणि माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असते. या दिवशी उपवास सुटतात. तर माघ शुद्ध सप्तमी आहे 16 फेब्रुवारी 2024 या दिवशी. म्हणजेच या वर्षीची रथसप्तमी 16 फेब्रुवारी 2024 रोजी आली आहे. चला बघूयात आता ही पूजा कशी करायची. सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी सूर्याची उपासना करायची आहे. गावात अंगणामध्ये ही पूजा करतात. शहरी भागात आपण ही पूजा गॅलरीमध्ये करू शकतो. रथसप्तमी दिवशी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढतात. त्यामध्ये एका पाटावर 7 घोड्यांचा रथ काढून त्यावर सूर्याची प्रतिमा काढून पूजा करतात. तुम्ही गोपद्म किंवा स्वस्तिकही काढून घ्यायचं. फक्त स्वस्तिक काढले तरी चालू शकेल. नंतर त्या रांगोळीवर पाट ठेवावा आणि त्यावर ही पूजा मांडायची आहे. रोज तुम्ही 7 दिवस अशा प्रकारे पूजा मांडू शकता आणि या उपवासाचे उद्यापन रथसप्तमीला करायचे आहे. त्यानंतर त्या पाटावर लाल कपडा अंथरून घ्यावा. तुम्ही फक्त पाटावर मांडली तरी चालेल. सर्वप्रथम दीप प्रज्वलित करावा. प्रथम पाटावर थोड्या अक्षता ठेवून त्यावर तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. तसेच दिव्याची फुलं, हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करावी. एका तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यावी. मूर्ती असेल तर मूर्ती घ्या, मूर्ती नसली तरी सुपारी घेतली तरी चालेल. तामणामध्ये सर्वप्रथम पाण्याने बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा. नंतर पंचामृताने अभिषेक करून घ्यावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः असा मंत्र जप केला तरी चालेल. त्यानंतर 2 विड्याची पानं घेऊन त्यावर थोड्या अक्षता, हळदी कुंकू, फुलं वाहून त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. ही पूजा आपण
सूर्योदयापूर्वी मांडायची आहे. त्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य देऊन ही पूजा आपण करणार आहोत. गणपती बाप्पांना हळदी कुंकू, फुलं, अक्षता, वस्त्र अर्पण करावे. गणपती बाप्पांना धूप दाखवून घ्यावा. तुमच्याकडे सूर्यदेवांची मूर्ती नसेल तर रांगोळीच्या सहाय्याने आपण सूर्यदेवांची प्रतिमा बनवून घ्यावी व त्याची पूजा करावी. तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती वापरू शकता, तिची पूजा करावी. रथसप्तमीला ज्याप्रमाणे धार्मिक महत्त्व आहे त्याप्रमाणे वैज्ञानिक महत्त्वही आहे. या दिवशी सूर्याची किरणे अंगावर पडल्याने आपले आरोग्य निरोगी राहते. सूर्याच्या किरणांमुळे हाडांचा कमकुवतपणा, शारीरिक कमजोरी, सांधेदुखी, त्वचेचे विकार दूर होतात. रथसप्तमीच्या दिवशी तुळशीपुढे 7 घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्य रथाचे चित्र काढून स्त्रिया त्याची पूजा करतात. तुमच्याकडे सूर्यदेवांचा फोटो असेल तर तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता. सूर्यदेवांना वस्त्र अर्पण करावे, फूल अर्पण करावे व नंतर सूर्यदेवाला धूप व दीप ओवाळून घ्यावे. ओम सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच नैवेद्यामध्ये गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा एखादं फळ ठेवायचं आहे. तसेच आपल्याला त्या दिवशी तिळगुळ हे आवर्जून अर्पण करावे. आणि या 7 दिवसांच्या उपवासामध्ये तुम्हाला जमेल ते वस्तू, धान्य तुम्ही दान करू शकता. ब्राह्मणांना किंवा गोरगरिबांना हा शिधा देऊ शकता. व त्यानंतर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्याचा 1 तांब्या स्वच्छ पाण्याने भरून घ्यावा. त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, तीळ, फूल टाकून घ्यावे. तसेच हे पाणी अर्घ्य म्हणून सूर्य उगवल्यानंतर सूर्यदेवाला अर्पण करावे. त्यानंतर उगवत्या सूर्याकडे तोंड करून आपण सूर्याला अर्घ्य देऊन घ्यावे. नंतर हळदी कुंकू, अक्षता, फुलं व्हायची आहेत. सूर्याकडे चेहरा करून 2 हात उंचावून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे आणि सूर्याला नमस्कार करावा. तसेच रथसप्तमीच्या दिवशी अंगणात शेणाच्या गोवऱ्या जाळल्या जातात व त्यावर एका भांड्यात दूध तापविले जाते. जोपर्यंत भांड्यातून दूध सांडलं नाही म्हणजेच उतू जात नाही तोपर्यंत आग ठेवली जाते. मग ते दूध अग्नीला समर्पित झाल्यानंतर उरलेल्या दुधाचा सूर्यदेवाला नैवेद्य दाखवून मग तो सर्वांना दिला जातो. रथसप्तमीला मुद्दाम दूध उतू घालविलं जातं, कारण दूध ज्या दिशेला उतू जाईल त्या दिशेला समृद्धी येते असे म्हटले जाते. एरवी दूध सांडलं, उतू गेलं तर हळहळणाऱ्यास महिला या दिवशी मुद्दाम दूध उतू जाऊ देतात. उपवासाचे काही नियम आहेत. चला तर मग बघूयात. पहाटे सकाळी सूर्योदयापूर्वी लवकर उठून सूर्य उपासना करावी. नदी, तलाव किंवा विहिरीमध्ये स्नान करू शकला नाही तर अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्याने स्नान करावे. त्यानंतर उगवत्या सूर्याकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. तुमच्या घरात लहान मुले असतील तर इमारतीतून अर्घ्य देणे शक्य नसेल तर ताम्हणात पळीने पाणी हातावर सोडून सूर्याकडे पाहत आपण असे अर्घ्य देऊ शकता. त्यानंतर राहिलेले पाणी तुळशीला किंवा एखाद्या झाडाला व्हायचे आहे. अर्घ्य देताना गायत्र मंत्र किंवा सूर्याची उपासना करायची आहे. रथसप्तमी दिवशी घरात स्वच्छता करून रथसप्तमीची रांगोळी काढावी. तुळशीपुढे दिवा लावायचा आहे. रथसप्तमीची पूजा करून रथसप्तमीच्या उपवासाचे उद्यापन करायचे आहे. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणांना दूध भात अथवा खिरीचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. तुम्ही फलाहार करू शकता किंवा उपवासाचे पदार्थ खाऊनही हा उपवास करू शकता आणि संध्याकाळी हा उपवास सोडावा. सूर्यदेवांची आराधना केल्यामुळे सर्व रोग आणि पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. शिवाय पुत्रप्राप्तीसाठी, निरामय आरोग्यासाठी, संपत्ती, सौभाग्यासाठी सूर्यदेवांची आराधना नक्कीच करावी. रथसप्तमीच्या दिवशी अरुणोदयाच्या वेळी स्नान करावे. सूर्योदयापूर्वी स्नान करणे ही एक आरोग्यदायी प्रथा आहे आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते. याच प्रथेमुळे रथसप्तमीला आरोग्य सप्तमी म्हणतात. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात रथसप्तमी या सणाचे वेगळेच व अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा येणाऱ्या रथसप्तमीला सूर्यदेवांची मनोभावे पूजा केल्याने चांगले आणि निरोगी आरोग्य प्राप्त होते, समृद्धी मिळते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी रथसप्तमीबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडलास तर मित्रपरिवारासोबत शेअर करा, लाईक करा.
आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा.